नालायकाला तर रस्त्यावर उभं करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईनं चप्पल हाणली पाहिजेत। पोलिसांनी यांना एवढा हाना पकडल्यानंतर एवढा हाना की याला समजलं पाहिजे की लोकांचे लेकरं लोकांच्या मुली काय असतात म्हणून एवढा हाना। मी तर महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांना तर विनंती करतो की असं प्रकरण पुन्हा घडायला पाहिजेत नाही, याच्याकरता प्रशासनाला सुद्धा तुम्ही मोकळी सूट द्या। जे असे हे नालायक जे धंदे करत फिरतात छपरीपणा करणारे हे जे आहेत नालायक, या नालायकाला ज्यावेळेस पोलिसांचे दंडे ज्यावेळेस याच्यावर पडतील ना तर त्यावेळेस त्याला समजेल की नेमकं कसं कोणासोबत असं कृत्य करावं। माझं असं म्हणणं आहे की हा जो अयान शेख आहे आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार आहे किंवा जेवढे साथीदार आहे याच्यावरती महाराष्ट्रातले नाही पुरा भारतभरातले पागल कुत्र सोडा याच्यावरती। असा हा आपला महाराष्ट्र जे आहे या महाराष्ट्राला आपल्या म्हणजे आपलं कल्चर काय, आपली संस्कृती काय, आपला हा महाराष्ट्र कोणाचा आहे हे समजून घ्यायला पाहिजे। तर ह्या महाराष्ट्रामध्ये आधुनिकीकरणाच्या नावाखाली चालते काय आहे। हा 19 वर्षाचा जो पोरगा आहे बघा, हा 19 वर्षाचा पोरगा, हे त्याचे असे व्हिडिओ म्हणजे हे असे फोटो, ठीक आहे, परतवाडा अचलपूर परिसरातली ही गोष्ट आहे। 19 वर्षाचा पोरगा आहे, 19 वर्षाच्या पोराची हिंमत कशी होते हे करायची। आई वडिलांची जबाबदारी आहे ना त्याच्यामध्ये, सोबतच ज्या मुली त्यामध्ये ज्या व्हिक्टिम मुली आहेत ज्यांच्यावर ते शोषण झालं, लैंगिक शोषण झालं, त्या मुली बी काही शेण खाणाऱ्या नव्हत्या ना। म्हणजे आपण